ठाणेकर ग्रुप घेऊन आले फ्रीडम फेस्ट या फेस्टिवल निमित्त स्वातंत्र्यदिनी EMI पासून आझादी। स्वातंत्र्यदिनी आपल्या कुटुंबासोबत करा नव्या घरात नव्या आयुष्याची सुरुवात। ठाणेकर पलासियो स्वप्नातील घराची खरी ओळख। तर ठाणेकर सिविक मध्ये 1 लाखाचा फ्रीडम डिस्काउंट, रेडी पोझिशनसह सर्व सुविधांयुक्त घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण। आजच बुक करा आपलं घर। ठाणेकर सिविक, आनंदी आयुष्याची सुरुवात इथूनच। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। बदलापूर पूर्व पोलिसांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा कारभार सांभाळताना शहरात कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी उत्कृष्ट असं काम केलं। आता किरण बालवडकर यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे। त्यांना बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातून निरोप देण्यात आला। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल, अनुकूल दोंदे, विष्णू मिरकले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बालवडकर सरांसोबत केलेल्या कामांचा प्रसंग आणि आठवणी सांगितल्या। तसंच त्यांच्या शिकवणीचा पुढे फायदा होईल असंही ते म्हणाले। यावेळी कर्मचारी आणि सहकारी वृद्ध भावूक झाले होते। तर जाताना पुष्पगुच्छ देऊन टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कार्याचं कौतुक करत त्यांना कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। माझ्या पदोन्नतीबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द सुरू करतो। पोलीस दलात येणारा माणूस कुणी असतो, तो सर्वसामान्य कुटुंबातला, गरिबीतला आणि एकदम मिडल क्लास असतो। तो काय हौसेपोटी येत नाही, तो या ठिकाणी त्याची उपजीविका आणि त्याचं कुटुंब ह्यासाठी तो आलेला असतो, कष्ट करून आलेला असतो, एकदम कष्ट करून आल्यानंतर ह्या ठिकाणी खूप काही आपल्याला ट्रेनिंग असतं, पार्ट ऑफ द ट्रेनिंग असतं, हे करतो ते करतो, आपण ट्रेनिंग करतो, मग पोलीस स्टेशनला जातो, पोलीस स्टेशनला गेल्यानंतर काम करत असतो। तर हे काम जे आहे ते तुम्हाला नेहमी सांगतो, हजेरीवर पण सांगत असतो, आपलं काम हे देवाची पूजा केल्यासारखं मान, कर्तव्यनिष्ठ राहा। संध्याकाळी घरी गेल्यानंतर शांत झोप लागली पाहिजे हे लक्षात ठेवा। कोणतंही उलटं पालटं काम केलं तर घरी जाऊन झोप लागत नाही एवढं मात्र ठेवा। त्यासाठी आपण आपल्या कर्तव्याप्रती 100% देण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपल्याकडनं चुका होतात, वरिष्ठ आपल्याला बोलतात, सगळं काय होतं, परंतु ते काय होतं, त्या बोलल्या हरकत नाही, परंतु आपण 100% दिलेलं आहे ना बिनधास्त, एवढं तर माणसाला आपल्याला स्वतःला मानून घेऊ। म्हणून मी तुम्हाला नेहमी हजेरीवर सांगतो की आपला टेबल, आपण जे काम करतोय, जे काय बाहेर पेट्रोलिंग करणारे असतील, कुणी असतील, क्राईम पे असतील, सगळे PSI माझा स्टाफ असेल, सगळे असतील, तर त्यांना मी म्हणतो कामाच्या प्रती एकदा इथं आलं ना की तुम्ही हे मला करायचं आहे, अर्ज काढायचा आहे, गुन्हा काढायचा आहे, मला ह्या नोंदी घ्यायच्या, त्या नोंदी राहिल्यात, माझं कालच्याला चुकून हे राहिलेलं आहे ते मी आज अपडेट करेन। लक्षात ठेवा, घरी गेलं तरी तुम्ही शांत झोपा। राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी।